नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी.एम.आय नर्सिंग यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे CHOच्या फॉर्म फिलिंग संदर्भामध्ये. तर पहा, CHOचं फॉर्म फिलिंग चालू झालेलं आहे. 19 तारीख म्हणजेच कालपासून फॉर्म फिलिंग चालू झालेले आहे. बरेच विद्यार्थी लगेच फॉर्म चालू झाला म्हणून लगेच काल फॉर्म भरलेले आहेत. त्यामध्ये मला काही विद्यार्थ्याचे मेसेज आलेले आहेत की फॉर्ममध्ये भरताना काही चुकलेलं आहे, काय करावं आता. तर पहा, गडबड नका करू. सर्वात अगोदर पूर्ण तुम्ही PDF वाचून घ्या, तुमचं ब्रॉचर वाचून घ्या, त्यानंतर हे जाहीर प्रकटन जे आहे हे पण वाचून घ्या, तेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जा. पहिला फॉर्म भरला म्हणजे पहिले लागलं असं नाही आहे, लक्षात असू द्या. फक्त तुम्हाला शेवटी फॉर्म नाही भरायचा एकदम, कारण शेवटी म्हणजे आहे सर्व्हर डाऊन वगैरे होऊ शकतं. त्यामुळे एकदम शेवटी फॉर्म नाही भरायचा आणि जे आहे तर गडबड पण नाही करायचे. डॉक्युमेंट व्यवस्थित तुमचे तयार करून घ्या. डॉक्युमेंट तयार झाल्यानंतर हा PDF वाचा. PDF वाचल्यानंतर मग तुमचं सर्व डॉक्युमेंट तयार करून लिस्ट बनवा. त्यानंतर यामध्ये काय विचारलं आहे, कोणत्या पेननी विचारलं आहे पहा. आता काही जण फॉर्म भरले असतील तर त्यांनी काय केलेलं आहे, ब्ल्यू पेननी त्या ठिकाणी साईन करून अपडेट केलेलं आहे, अपलोड केलेलं आहे. तर पहा या ठिकाणी काय करते, या ठिकाणी काय विचारलेलं आहे, ब्लॅक पेननी जे आहे तुमचं साईन आहे, ज्याला सिग्नेचर म्हटलं जातं, तो सिग्नेचर तुम्हाला ब्लॅक पेननी साईन करून तुम्हाला अपलोड करायचं होतं. ठीक आहे. तर काही अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते तुम्हाला स्वतः पाहूनच करावं लागतील. तर पहा यामध्ये छोटासाच व्हिडिओ असेल, जास्त यामध्ये काही डिटेल सांगणार नाही. तुम्हाला जर हा PDF पाहिजे असेल तर PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता. लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची अवेलेबल असेल, त्या ठिकाणी जाऊन हा PDF घ्या आणि ही माहिती व्यवस्थित वाचून घ्या फॉर्म भरण्या अगोदर. कारण फॉर्म चुकला, पहा तुमचा हा जर फॉर्म चुकला तर तुम्ही भरतीमधून बाद होताल. भरतीमधून बाद होणं म्हणजे CHOची नोकरी न लागणं. नोकरी न लागणं म्हणजे तुमच्या फॅमिलीचं खूप मोठं यामध्ये नुकसान आहे. ह्या सर्व गोष्टी एखाद्या छोट्याशा चुकीमुळे खूप तुम्हाला अडचणीत आणू शकतात. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी मोठासा PDF आहे, जवळपास 21 पेजेसचा. त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती डिटेल भेटेल. तर पहा काय सांगितलं, nhmmaharashtra.government.in या संकेतस्थळावर तुम्हाला 4 तारखेपर्यंत अर्ज करता येईल. ठीक आहे. आणखीन खूप वेळ आहे, आज 20 तारीख आहे. 4 तारखेपर्यंत जवळपास 14 दिवस तुम्हाला बाकी आहेत. जवळपास तुम्ही 14 दिवसामध्ये फॉर्म भरू शकता. पहिली पॉईंट. त्यानंतर पहा फॉर्म कोण करणार आहे, IBPS हे एक्झाम घेणार आहे. तर IBPS या ठिकाणी पहा, IBPS जे आहे या IBPSच्या मार्फत जे काही एक्झाम झालेले आहेत त्या एक्झामचे पेपर GKच्या संदर्भामध्ये फॉलो करा. आता यामध्ये GK असणार आहे, त्यामुळे तुम्हाला हा पॉईंट सांगतोय की GK IBPSने जे काही एक्झाम घेतले तर त्यामधले तुम्ही तलाठी असेल कोणतेही पेपर जर घेतले असतील त्यामध्ये तुमचा जो GKचा पोर्शन आहे तो तुम्ही त्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पहा पुढली काय माहिती असणार आहे. आता या ठिकाणी हॉल तिकीट वगैरे सांगितले. हॉल तिकीट वगैरे जे आहे तर तुम्हाला 10 दिवस अगोदर एक्झामच्या येतील. हे फॉर्म भरल्यानंतरची पुढची प्रोसेस आहे. हे वेबसाईट लक्षात असू द्या, या वेबसाईटचा स्क्रीनशॉट काढून घ्या, अन्यथा कुठेतरी लिहून घ्या. या वेबसाईटवरच तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे. तर या वेबसाईटचं तुमच्याकडे माहिती असणं गरजेचं आहे. फॉर्म भरल्यानंतर 10 दिवसांनी हॉल तिकीट तुमचे जे आहे तर वेबसाईटवर येऊन जातील. त्यानंतर पहा अर्ज कसा करावा, खूप सोप्या पद्धतीने सांगतो. त्यानंतर पहा अर्ज नोंदणी, शुल्क भरणे आणि कागदपत्र स्कॅन आणि अपलोड करणे कसे. ठीक आहे. तर पहा फॉर्म भरण्याची डेट तुम्हाला माहिती आहे. नोंदणी, कोणताही फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल, लक्षात असू द्या. रजिस्ट्रेशन केल्यानंतरच ते तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येतो. तर पहा जर वेळ भेटला तर फॉर्म कसा भरायचा त्यावर पण मी व्हिडिओ आणेल, तुम्ही तो पण पाहू शकता. दुसऱ्या चॅनलचे पण व्हिडिओ आलेले आहेत, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पण पाहू शकता. तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्याहून पण तुम्हाला माहिती येऊन जाईल. तर पहा या ठिकाणी काय करायचं आहे, अगोदर तुमचा जो चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुमच्याजवळ ठेवा आणि ईमेल ID ठेवा. या दोन गोष्टी तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, जे की चालू असल्या पाहिजे. ईमेल IDचा पासवर्ड पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि मोबाईल नंबर जो कंपल्सरी चालू असेल तोच तुमच्याजवळ ॲक्टिव्ह असला पाहिजे, तोच तुम्ही या ठिकाणी द्यायचा आहे. रजिस्ट्रेशनसाठी ते दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. फॉर्म भरताना तुम्हाला जी लिंक लागते त्या लिंकची पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता. पहा या ठिकाणी काय सांगितले, नोंदणी करण्यापूर्वी म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी काय करायचं आहे, उमेदवारांनी
त्यांचे खालील बाबीचे स्कॅन करावे. काय काय करायचं? त्यांचा जो फोटो आहे 4x5 सेंटीमीटरचा आणि 4x5 आणि 3x5 अशा प्रकारचा फोटो जो आहे तो त्यांचा स्कॅन करून घ्यायचा आहे. त्यानंतर साईन जे आहे काळ्या शाईनी, हे लक्षात पहा. काल खूप जणांनी मला फोटो अपलोड होत नाही आहे सर, त्यानंतर मग पेन जे आहे ते मी ब्ल्यू यूज केलेली आहे, असे बरेच कमेंट करत होते, मॅसेज करत होते. तर पहा, अगोदर तुम्ही काही पाहिलं लगेच मग आज चालू झालं त्यानंतर लगेच फॉर्म भरायचा, असं गडबड नका करू, चुकू नका, एवढंच सांगायचं मला. तुमच्या भरतीमध्ये तुमच्या चुका तुमच्या भविष्याच्या खूप मोठ्या तुम्हाला पश्चाताप पडू देऊ नका, असं मला म्हणायचं आहे. तर पहा, या ठिकाणी काळ्या शाईने तुम्हाला या ठिकाणी स्वाक्षरी करायची आहे. डाव्या अंगठ्याचा ठसा जो आहे तुम्हाला त्या ठिकाणी शाईनी द्यायचा आहे. त्यानंतर हस्तलिखित घोषणा. पहा, आता हा एक पॉईंट काही विद्यार्थ्याला माहीत नाहीये. हा पॉईंट काय सांगतो? हस्तलिखित घोषणा म्हणजे काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर खाली दिलेल्या मजकूरमध्ये हे सर्व स्कॅन केलेले कागदपत्र या जाहिरातीच्या परिशिष्टामध्ये दिलेल्या आवश्यक व्यवस्थेचे पालन करतात याची खात्री करणे. ठीक आहे. तर याचं म्हणजे काय असतं? घोषणा म्हणजे की हिअर बाय आय डिक्लेअर दॅट आय एम सपोर्ट म्हणजे जे काही आय एम सपोर्टिंग माय डॉक्युमेंट फॉर द व्हेअरएव्हर आय हॅव सबमिटेड माय इन्फॉर्मेशन. ठीक आहे. किंवा मग मी जे काही डॉक्युमेंट माहिती सांगतोय त्या सर्वांचे डॉक्युमेंट वगैरे मी अपलोड करणार आहे आणि मी करेल, आणि ही सर्व माहिती ट्रू आणि करेक्ट आहे म्हणून असं या ठिकाणी तुम्हाला हे लिहून द्यायचं आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहिती नव्हतं, तर त्याचा मी जो आहे मजकूर जो आहे ॲक्च्युअल मजकूर पण आपल्या ग्रुपवर वगैरे टाकलेला आहे, टेलिग्राम ग्रुपवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर, तो पण तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पहा, मोठ्या अक्षरात स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही. डाव्या अंगठ्याचा ठसा योग्यरीत्या स्कॅन केला पाहिजे. डावा अंगठा नसेल तर त्या ठिकाणी पहा उजवा अंगठा वापरू शकतो. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना डावा अंगठा नसेल तर उजवा अंगठा घेऊन तुम्ही फॉर्म भरू शकता, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ईमेल आय डी तुमची ही व्यवस्थित असली पाहिजे, ते पण एक लक्षात असू द्या, ते पण खूप गरजेचं आहे. फीस ही पूर्णपणे नॉन रिफंडेबल असणार आहे. तुमचे 1000 रुपये फीस आहे, ते 1000 रुपये जर तुम्ही एकदा भरले, पेमेंट कटलं तर तुम्हाला परत फीस भेटणार नाही. तुम्ही पेपर द्या, अन्यथा तुम्ही जाऊच नका कुठंच. ठीक आहे. त्यासाठी हे महत्त्वाचं पॉईंट. त्यानंतर अर्ज नोंदणी जे आहे तुम्हाला या वेबसाईटवर आहे, तुम्हाला लिंक मी डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्टली अर्ज करू शकता. लिंक तुम्ही पाहून रजिस्ट्रेशन करायचं. अगोदर डॉक्युमेंट रेडी ठेवा, त्यानुसारच पूर्ण प्रोसेसला जा. या ठिकाणी इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे पहा, फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब वगैरे. त्यानंतर मी एक सांगितलं होतं हस्ताक्षर पांढऱ्या पेजवर काय लिहायचं, तर हे पहा या ठिकाणी दिलेलं आहे. द टेक्स्ट इज रिटर्न डिक्लेरेशन इज म्हणजे जे डिक्लेरेशन आपण लिहून देतोय, आय एम नेम, जे काही तुमचं नाव आहे, हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल इन्फॉर्मेशन इज सबमिटेड बाय द मी इन द ॲप्लिकेशन इज करेक्ट, जे तुम्हाला मी सांगितलं होतं तशा प्रकारे या ठिकाणी सपोर्टिंग डॉक्युमेंट जे आहे ते पण या ठिकाणी मी जोडत आहे. हे पांढऱ्या पेजवर लिहून तुम्हाला सबमिट करायचं आहे. सगळी मराठीतली इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी परत माहिती देण्यात आलेली आहे. पेमेंटचे ऑप्शन ऑनलाईन पेमेंट वगैरे आहे, तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट वगैरे करू शकता, जे काय आहे तुमचे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचे जे आहे तर फोटो अपलोड करायला चालू होतील. लगेच फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला विचारेल. तर पहा या ठिकाणी रजिस्ट्रेशन तुमचं झाल्यानंतर जे आहे फोटोचा प्रोसेस आहे, त्या ठिकाणी तुम्हाला 2 फोटो अपलोड करायचे आहेत. लक्षात असू द्या, पहिला जो फोटो आहे तुमचा पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे, त्यानंतर दुसरा फोटो आहे तुमचा लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे. ठीक आहे. हे दोन्ही प्रोसेस तुम्हाला करायचे आहे. तर पासपोर्ट एक तुम्हाला लगेच गॅलरीमधून अपलोड करावं लागेल, लाईव्ह फोटो तो तुमचा लगेच लाईव्ह कॅप्चा करावा लागेल. तर ह्या 2 गोष्टी लक्षात असू द्या. तुम्ही स्वतः भरल्यानंतर तुम्हाला ते ऑप्शन येऊन जाईल, त्या ठिकाणी तुम्ही भरू शकता. फोटो हलक्या रंगाचा, शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमीवर असला पाहिजे. वेबकॅम कॅमेरा सरळ पहा. त्यानंतर फोटो पासपोर्ट आकाराचा असावा. त्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट खाली दिलेत. लहान आकाराचा छायाचित्र जे आहे क्लिक अपलोड करू नये. रंगीत चष्मा वगैरे तुम्ही घालू नका. त्यानंतर चेहऱ्यावर सावली पडली नाही पाहिजे. गडद अयोग्य पार्श्वभूमीत काढलेला फोटो तो दिसणार नाही वगैरे, असं नका करू. त्यानंतर त्या ठिकाणी पहा जे आहे त्याचा फोटोचा जो फाईल आहे त्या ठिकाणी पहा परिणाम 140x60 पिक्सेलचा प्राधान्य द्या. त्यानंतर 50 KB, कमीत कमी 20 ते 50 KBचा फोटो असावा. बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा खूप प्रॉब्लेम येतो. काहीच अवघड नाही आहे, खूप सोपा आहे. तुमचा जो फोटो आहे, आता उदाहरणार्थ हा फोटो आहे, हा फोटो तुम्हाला 20 KB ते 50 KBचा ठेवायचा आहे. ठीक आहे. तर हा फोटो 20 KB ते 50 कसा करायचा?
काय करायचं आहे, मोठा फोटो जर 100-200 जर असेल तर त्याला क्रॉप करायचा आहे, छोटा करा. जसं छोटा कराल या ठिकाणी तुमचं कम्प्रेस होऊन जाईल, साईज ऑटोमॅटिक कमी होऊन जाईल. परत छोटा करा, जर हा प्रोसेस तुम्हाला येत नसेल तर सीधा प्ले स्टोअरवर जा. त्या ठिकाणी कम्प्रेसर ॲप म्हणून आहे, फोटो कम्प्रेसर म्हणून ॲप असतात, त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्या आणि फोटो कम्प्रेस करून घ्या. साईज तुमच्या मनाने ठरवा, 20 आणि 50 KB आत त्या ठिकाणी, ठीक आहे, अपलोड करून टाका. मोस्टली या ठिकाणी डॉक्युमेंट विचारले तर स्कॅन केलेल्या प्रतिमेचे आकार 20 KB पेक्षा जास्त नसावे याची खात्री करा. प्रत्येक डॉक्युमेंट दिले तर फाईल आकार 20 ते 50 KB दिलेला आहे. फाईल JPG आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे. महत्त्वाचं पॉईंट पहा, अर्जदाराने पांढऱ्या कागदावर काळ्या शाईचा घोषणापत्र स्पष्टपणे लिहावे. फाईल प्रकार JPG असलं, परिणाम 200 DP 800 ते 400 पिक्सेल आवश्यक गुणवत्तेचं म्हणजे 100 ते 5 सेंटीमीटर रुंदी असावी. त्यानंतर फाईल आकार 50 ते 100 KB या ठिकाणी दिलेला आहे पहा, ठीक आहे. प्रत्येक या ठिकाणी चेंजेस केलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित पाहूनच तुम्हाला भरायचं, काहीच अवघड नाही. जसं जिथं जे मागितलेलं आहे त्या ठिकाणी मोस्टली 50 ते 100 KBचंच डॉक्युमेंट विचारलेलं आहे. 50-100 100च्या मध्येच आहेत मोस्टली. तर अशा प्रकारची ही सर्व माहिती विद्यार्थी मित्रांनो आवडली तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. असे डेली अपडेट जे आहेत आपल्या चॅनलवर आपण अपलोड करत असतो. जर जे कोणी फॉर्म भरले नसतील तर फॉर्म भरायला चालू करा. अगोदर सर्व ही PDF पाहूनच, रीड करूनच, सर्व माहिती पाहूनच त्यानंतर फॉर्म भरा. एकदा चुकला तर नंतर प्रॉब्लेम येतो, त्यासाठी चुका होऊ देऊ नका. तर ऑल द बेस्ट मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.